इतक्या दिवसांनी आलायस, डोळ्यातून पाणी नाही काढायचं. नाही, मी रडत नाहीये. आठवण आहे ही, इतक्या दिवसांची आठवण आहे. मी बाहेर जे काही खात होतो त्या अन्नात ही घरची माया नव्हतीच अगं. मी तुम्हा सगळ्यांपासून लांब कसा राहत होतो माझं मला माहिती. आता परत नाही ना असं होणार? नक्की? जान्हवी, जा पटकन हात पाय धुवून ये. मग श्री जेवायला बसेल, त्याच्या शेजारी तू पण जेवायला बस. ए नाही, नको. अरे नको म्हणजे? नको म्हणजे फक्त आम्ही दोघं नाही, आपण सगळे एकत्र बसूया जेवायला. ए नाही नाही, तुम्ही दोघं बसा, आम्ही सगळ्या वाढतो. त्याचीच तर भीती वाटते मला. म्हणजे जान्हवी आणि मी जेवायला बसलो आणि तुम्ही सगळ्याजणी वाढत राहिलात ना, तर उद्या दुपारपर्यंत आम्ही इथेच बसून राहू. काय रे? नाही, त्यापेक्षा तुम्हा सगळ्यांचं होऊ देत, आपण एकत्र जेवायला बसू. हा, नाही, एक मिनिट, तुम्ही सगळे बसा ना, मी वाढते. नाही ग, तुम्ही नाही बसा. आई, आमचं लग्न झाल्यापासून आपण सगळे एकत्र जेवलोय असं कधीच झालं नाहीये ना. मला आज इतका आनंद होतोय ना की त्यानेच पोट भरलंय माझं. तुम्ही प्लीज बसा ना सगळे, मी वाढते. नाही नाही, नको नको, आम्ही वाढतो, तुम्ही बसा. नाही नाही, मी असं म्हणते, नको, नको, नको. एक मिनिट, आपण सगळ्या एकदम जेवायला बसूया. पण आधी स्वयंपाक करूया, नाहीतर जेवणार काय? चला 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 चला, डाळिंबे आण गं हो, लवकर. आणते आणते, झालंच आहे. कसं वाटलं सरप्राईज? अरे आता माझं डोकं चालणार नाही, त्यापेक्षा आपण कडक चहा पिऊया, काहीतरी सुचेल. हो हे बाबा, हे पोऱ्या, कडक चहा दे, म्हणजे डोकं चालेल. आणि हा, यांना कडक चहा देऊ नको, यांना झेपायचं नाही. गुळमुळीत माणसांना कडक चहा झेपत नाही बाबा. आपटे गुळमुळीत नाही, मी नीट बोललो, ताईशी सगळं स्पष्ट बोललो. हे बघा, हे बघा, अहो हे वाक्य देखील तुम्ही ठणकावून सांगू शकत नाहीत. मला वाटतं तुमचा अजूनही निर्धार झालेला नाहीये. नाही, मलाच वाटतं तर जान्हवी ताईला वाटणार नाही. हा, ऐकलं का? हा, उद्या मी येतोय तिकडं. कशाला? हा, मुलगी बघण्याचा कार्यक्रम उद्याच करू. बघा, आहे ना, याला म्हणतात कॉन्फिडन्स. कसा बोलतोय फोनवर ना, दणकावून सांगतोय. ते मी स्पष्ट बोललो ताई बरोबर. ती म्हणाली की आपण नंतर सावकाश बोलू, आरामात. का? आता काय त्याला बोलण्याला मुहूर्त आहे? तसं नाही, पण तिला जर विचार करावासा वाटतो तर आपण तिला वेळ दिला पाहिजे ना. बरोबर आहे पिंट्याला. नाही नाही, बरोबर आहे. करा करा. आधी तुम्ही विचार करणार, मग तुमची ताई विचार करणार, मग तिचे यजमान विचार करणार, आणि तुमच्या सगळ्या फॅमिलींचा निर्णय होईपर्यंत तो फायनान्सर काय वाट बघत बसणार? कधीतरी ही फॅमिली माझ्याकडे येईल, माझा पैसा घेऊन जाईल, बिझनेस सुरू करेल आणि नफा कमवेल आणि माझ्यावर उपकार करेल म्हणून. अहो, त्यात काय एवढं? हा? ते तर करावंच लागणार. आम्ही गाडी घेऊन येऊ की 12-13 जण येऊ. कशाला? मला पोचवायला? अहो ताई थांब म्हणते. कशाला पोचवायला मला? अहो बिझनेस बद्दल आपते. हा, ताई थांब म्हणते, मग त्यात मी काय करू आता? हा, तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना हातावर हात ठेवून आहे ना गप्प बसून राहा. ते तुम्हाला चांगलं जमतं. अहो, तुमची ताईच तुम्हाला सिरियसली घेत नाही तर तो फायनान्सर काय घेणार? तुमचा फॅमिली मॅटर एकदा डिसाइड झाला ना, आणि तोपर्यंत त्या फायनान्सरने जर आपले पैसे दुसरीकडे कुठे वळवले नसेल ना, तर मग आपण बोलू. हा, नाही आपते मी बघतो काहीतरी, मी बघतो. अहो, बघू नका, करा करा. तुमच्या ताईला कन्व्हिन्स करा, त्यातच तर फायदा आहे, नाहीतर काही नाही. नाही, असं नाही होणार. दणक्यात बार उडवू की? लग्नाचा बार उडवताय? भरपूर पैसा आलाय तुमच्याकडे. हा, अहो मग थोडा पैसा आम्हाला द्या ना, आम्ही बिझनेस मध्ये टाकू, फायदा कमवू. नाहीतर एक काम करा, हे बघा, याचा पण बार उडवून द्या. अहो, नाहीतर याचा स्वतःला काहीच जमणार नाही.
अहो मी सांगतो ना हे रे, हो हो उद्या हे येतो. पैसे दे. हा, उद्या येतो. अहो, ऐका हो उद्या येतो. उद्या कुठे जाता उद्या येतो, उद्या ऐका येतो. ना मी येतो ना तुमच्या बरोबर. अहो ऐका अगं अरे हो अरे अरे ही मीटिंग होती तुझी मला मारू नको. खोटा का बोललास माझी? ही मीटिंग होती अगं, तुझी नुसता. हो शांत हो. काय झालंय? हं? मला विश्वासच बसत नाही अजून की तू परत आलायस. पण तू मला सांगितलं का नाहीस? मी हे सगळं तुला आधीच सांगून टाकलं असतं तर मग तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला कसा बघायला मिळाला असता. नाही ना तर इतर वेळा तू माझ्याकडे अशी चिडूनच बघत असतेस. म्हणलं बघू तरी मॅडमचा आनंदी चेहरा दिसतो तरी कसा. काही हा श्री, मी कधीच चिडत नाही तुझ्यावर. हो 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 आय एम सॉरी. गंमत केली मी तुझी. सो सॉरी. घरी परत येण्याच्या डिसिजन मध्ये मी तुला घेतलं नाही त्याबद्दल खरंच सॉरी. इट्स ओके. शेवट गोड असेल ना तर सगळं छान असतं. आणि तू परत आलायस हेच माझ्यासाठी खूप आहे. श्री, सगळ्या जणी किती खुश आहेत. म्हणजे जवळजवळ आपल्या घरात एखादा सण आहे. सिरियसली मला पण. आणि मी किती दिवसांनी आईजीच्या हातचं जेवलोय. मी तर पहिल्यांदाच जेवले त्यांच्या हातचं. किती सुंदर स्वयंपाक करतात त्या. खरंच जादू आहे त्यांच्या हातात. अरे म्हणजे त्यांनी केलेल्या गडीच्या पोळ्या सुद्धा किती रुचकर होत्या. आणि डाळिंबीची उसळ ती तर किती मस्त होती. वाव. फ्रूट सॅलड ते तर इतकं भारी होतं माहितीये. वाव, मस्त मस्त वाटलं मला खूप. काय झालं? असा का बघतोयस? काय नाही काय नाही. खरंच खूप खूप शांत वाटतंय आता. एक विचारू? विचार ना. तू नक्की या घरातून बाहेर का पडला होतास? जान्हवी, मी आता घरी परत आलोय ना, मग पुन्हा कशाला हवा हा विषय? कारण मी तुझी बायको आहे आणि तुझ्या मनात काय चाललंय हे मला माहित असायला हवं. हो पण आता ते इतकं महत्वाचं राहिलेलं नाहीये. तुझ्यासाठी नसेल, माझ्यासाठी आहे. ऐक, मी जरा जाऊन येतो. हा श्री, विषय अर्धवट सोडून नको जाऊस. जान्हवी, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? आय ट्रस्ट यू. मग मी तुला सांगणार नाही. असं कसं होईल? येऊ? कुठे चाललायस? खूप दिवस झाले आईजीचा हात नाही लागला डोक्याला. तेल लावून येतो. आलोच.
पिंट्या जा, वेळेवर जाऊन झोप जा. रात्रभर जागत बसशील आणि मग दिवा चालू राहत. विजेचं बिल किती येतंय माहितीये का भरमसाठ? येऊ दे मग. येऊ दे का येऊ दे, भरणार आहे कोण, तुझा काका? आई हे बघ, मला एकतर झोप येत नाहीये, उगाच कटकट करत बसू नकोस. का झोप न यायला काय काय धाड भरली तुला? मी ताई पण पटकन हो बोलली असते तर सुखानं झोपलोच तुम्ही. म्हणजे जानू नाही म्हणाली तुला? नाही ग, नाही नाही म्हणाली. पण पण तिला ना या सगळ्यातली घाईच कळत नाही आहे. आता एक फायनान्सर हातात पैशांची पिशवी घेऊन उभा आहे आणि आपण असा टाइमपास करत बसलो तर तो निघून नाही का जाणार? ती पण ना काय तर म्हणे कळवते. आता काय बसलोय मी वाट बघ. अरे पण तू तिला नीट समजावून सांगितलंस का की तुला जावई बापून बरोबर धंदा सुरू करायचाय? अगं बोललो आहे मी तिला, हे पण सांगितलं की हे फक्त माझ्या हिताच्या दृष्टीने नाही, आपल्या सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आईला ना काही उत्सुकताच नाही. प्रश्न पडले तिला खूप. अरे बरोबर आहे, वडिलांचेच गुण आलेले असणार ना तिच्यात. ना कशात काही म्हणून उत्सुकता म्हणून दाखवायची नाहीच. अरे एखादा निर्णय घ्यायचा पटकन करून मोकळं व्हायचं असं होतच नाही. आपलं हित कशात आहे, व्यवहार कशाशी खातात हे कळतच नाही. आई या सगळ्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे ग. खरं तर ना असा एखादा छोटा बिझनेस सुरू करणं भाऊजींसाठी कठीण गोष्ट आहे का? मनात आणलं तसे 4 बिझनेस ते सहज करू शकतात. ते करतीलच, पण आपल्याला त्यांनी तसं केलेलं नकोय. आपल्याला त्यांनी आपल्या बरोबर धंदा सुरू करायला हवाय. मलाही तेच वाटतंय. म्हणजे आपल्या यशाचा वाटा आपण कुठल्याही बाहेरच्या माणसाला का द्यावं? पण ताई ती फक्त शंका काढत होती, काहीच पटलं नाही तिला माझं म्हणणं. घंट्या, मला काही आश्चर्य वाटत नाहीये तू सांगतोयस त्याचं. ती तशीच करणार. तुला सांगते, जानूचं नशीब चांगलं ना म्हणून तिला असला तालेवार नवरा मिळालाय. नाही तर कुणीतरी एखादा भणंगच शोधला असता तिने वडिलांसारखा. 18-20 दारिद्र्यात राहिली असती आणि काय सगळ्या जगाची चिंता पडल्यासारखा चेहरा करून फिरली असती. नाही आई, यावेळेला ही संधी हातून जाता कामा नये. पेंट्या माझा ऐक, तुझ्या बोलण्याला जान्हवीकडे काहीही किंमत नाही. तिच्या लेखी तिच्या बाबांच्या बोलण्यालाच किंमत असेल. म्हणजे काय म्हणायचं तुला? पेंट्या, बाबांना सांग जानूशी बोला म्हणून. ते जर बोलले तर ती ताबडतोब तयार होईल. ती नाही तयार झाली ना तर मी माझं नाव बदलेन. पण तू बोल तर. अरे आत्ता बोल ना. पण अरे उद्या उद्या कशाला, उद्या कशाला, आज बोल ना. आत्ता बोलतो आधी. ऐक आई, माझ्याशी काही बोलायचंय का? का मी समोर असल्यामुळे बोलता येत नाहीये? नाही अहो, मी काय म्हणते, भविष्याबद्दल विचार करायचा तर जरा पटापट निर्णय नको का घ्यायला? कुणाविषयी बोलताय? जावई बापूंविषयी. जावई बापूंच्या भविष्याची आपण काळजी करावी असं काही घडलेलं नाहीये. अहो पण पिंट्याच्या भविष्याची काळजी करायला हवीच आहे ना आपण. आता तो म्हणतोय ना त्यांना की त्याच्यासोबत व्यवसाय करा म्हणून, तर करायचा की नाही? कोण तो कोण तो माणूस उभा आहे ना पैसे घेऊन, पण ह्यांचं काही अजून उत्तर नाहीये. आणि तो माणूस गेला म्हणजे तसेही आता ते बेकारच होणार आहेत ना. मग भविष्याचा विचार नको का करायला त्यांनी आत्ताच? अगं पण ते विचार करत असतील ना. नाही असं कुठे आहे? हो, पण पिंट्यासोबत व्यवसाय करणार आहेत की नाही हे कुठे अजून सांगितलंय त्यांनी? म्हणे अजून विचार करतायत. आता नात्यातल्याच माणसावर जास्त विश्वास टाकणार की नाही आपण? असं काही नसतं. हे आपल्या बंधुराजांच्या उदाहरणावरून अजून आपल्या लक्षात आलं नाहीये का? आता तुम्ही आणखीन वाकड्यात शिरू नका. मुद्दा लक्षात घ्या ना. आता ते हो म्हणाले म्हणून पिंट्या 4 लोकांना सांगून बसलाय, म्हणजे मग तोच तोंड कशी पडणार ना. बाबा असं काही नाहीये. आई तू 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 गप्पा बस रे. पिंट्या, खरंच असं काही झालंय? नाही म्हणजे ते म्हणालेत की मी विचार करून सांगेन. त्यांनी स्पष्ट काहीच सांगितलं नाही अजून बाबा. हो पण स्पष्टपणे नाही असंही म्हणालेले नाहीयेत ना. कला, पण असं घाईकुतीला येऊन काही होणार आहे का? विचार करतो म्हणालेत ना, मग करतील ते विचार. हो
करतील विचार म्हणे. मला ना हे काही कळतच नाहीये. हे असं लक्ष्मीला अवेरणं म्हणजे मला ना अगदी मिजाजखोरीच वाटते. लक्ष्मीशी कसं वागायचं हे आपल्यापेक्षा त्यांना जास्त चांगलं ठाऊक आहे. जन्मापासून सहवास लाभलाय त्यांना तिचा. हो, पण आपल्या पिंट्याला नाही ना लाभला. त्याचा दारिद्र्यातच जन्म झाला म्हणजे काय आयुष्यभर त्याने दरिद्रीत राहावं का? हे आई आई असं काही नाहीये, प्लीज. तू गप्प बस आता. तो पैसेवाला अडून बसलाय ना ह्यांच्यासाठी, म्हणून करतायत ते असं. आणि तुझे हात दगडाखाली, तू काय करणार? हे आपलं महत्व वाढवून घेण्यासाठी मोठी लोकही अशीच वागतात. नाही तर एव्हाना भावासाठी कुणीही पटकन हो म्हणाला नसता का? हे बघ, शेवटी ते बिझनेसमन आहे. ते योग्य काय असेल तो निर्णय घेतील. हो, पण तोपर्यंत आपले डोळे मिटायची वेळ येईल ना. अगं पण मग आता आपण काय करू शकणार हो? तुम्ही जानूशी तरी बोलाल की नाही? ती काही तुमच्या शब्दाबाहेर नाही. हो बाबा, म्हणजे भाऊजी एकदा हो म्हणाले ना की पुढचं सगळं आम्ही बघून घेऊ. आम्ही म्हणजे कोण? मी आणि माझा फायनान्सर. अहो, बोलाल ना तिच्याशी? बघतो, पण मी कसली हमी देणार नाही आणि मी जबरदस्ती करणार नाहीये तिला कशाबद्दल. मी फक्त तिच्या मनाचा अंदाज घेईन. चालेल तेवढंही पुरेल. म्हणजे बाबा तुम्ही एकदा बोललात ना ताईशी, खूप बरं होईल बाबा. प्लीज बोलतो. बाबा लवकर बोला. अय्याजी, मी खूप चुकीचा वागलो ना तुझ्याशी. असं झालं गेलं गंगेला मिळालं. नको तो विषय. नाही, आपल्यातला विषय अजून संपलेला नाहीये. म्हणजे मी जोवर तुला सगळं सांगून टाकत नाही तोवर आपल्यातला विषय संपणार नाही. सगळं म्हणजे या पलीकडेही काही आहे? हो अय्याजी, मी तुझ्याशी खोटं वागलोय. म्हणजे अय्याजी, अय्याजी, मी हे सगळं मुद्दाम ताणलं. म्हणजे अय्याजी, आपल्यातला वादाचा मुद्दा केव्हाच संपला होता. म्हणजे तुझं माझ्याविषयीचं मत बदलत चाललंय. मी तुला घरी परत यायला हवा हे सगळं मला जान्हवीकडनं खूप आधीच समजलं होतं. आपल्यातला वाद तात्विक होता आणि त्यामध्ये आपलं नातं किंवा कंपनी आणायची गरज नव्हती. माझं चुकतंय हे मला सगळं कळत होतं. मी तरीही हे सगळं ताणत राहिलो, जेणेकरून तू दुखावली जाशील आणि तुला दुसऱ्या कोणाच्या तरी आधाराची गरज वाटेल. म्हणून मी तुझ्यापासून आणखीनच दूर दूर जात गेलो. पण का श्री? कारण ह्याची तरच माझी जागा भरून काढण्यासाठी तू कोणातरी दुसऱ्याचा शोध घेतला असतास. शोधल्यानंतर तुला सापडली जान्हवी. अय्याजी, तुझं आणि जान्हवीचं जे नातं मी इथे नसताना निर्माण झालं ना, ते मी इथे असताना निर्माण होऊ शकलंच नसतं. म्हणून मी असं वागलो. अय्याजी, अगं तुझ्याशी असं तोडून वागताना मला खरंच खूप त्रास होत होता. पण त्यावेळी हे असं वागण्यावाचून पर्याय नव्हता दुसरा. आज मला कळलंय, आपण आपला हट्ट आपल्याच माणसांसाठी सोडला नाही ना, तर एकटे पडतो आपण. माझं
माझा माझ्यावरचा विश्वासच उडत चाललाय. माझं सगळंच चुकलंय. चुकीची तत्व, चुकीच्या निष्ठा जपत आले मी. हे आज कळलं मला. नाही ह्याची नाही, तुझं काहीच नाही चुकलंय. आय एम सॉरी, माझंच चुकलंय. मला खरंच दुसरा कुठलाही मार्ग दिसत नव्हता. चुकलंच बघ तुझं. तुझी जागा कोण कसं भरून काढणार होतं रे? श्री, या सगळ्यामुळे मला आणखीन काही नवीन गोष्टी कळल्या. तू फक्त चांगला बिझनेसमनच नाहीस, पण तुला माणसांची चांगली पारख आहे हे कळलं. मला तुझा अभिमान वाटतो. ह्याची मी आज जो काही आहे ना, तो तू घडवल्यामुळेच आहे. नाही, घडवलं तर मी माझ्या मुलांनाही होतो ना. काय झालं? जाऊ दे ना याची. आजच्या दिवशी हे अनप्लेझंट विषय नकोत ना. खरंच नकोत. ते अनप्लेझंट विषय नकोत आणि ती माणसंही नकोत.